नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये। आज आपला महत्त्वाचा सेशन सामान्य विज्ञानाच्या संदर्भात आहे। तुम्ही सगळे कंबाईन म्हणजे ब आणि क पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेसाठी विज्ञानाच्या विषयाच्या ओरिएंटेशनसाठी जमलेले आहात। आता मुख्यतः आपल्याला विषय चांगल्या प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे, कारण की तत्पूर्वी हा विषय पहिले फक्त पूर्वसाठी मर्यादित होता। आता त्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा त्याचं स्वरूप आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर आपल्याला हा स्कोरिंग टॉपिक सुद्धा करता येतो। बऱ्याच जणांना विषयाविषयी न्यूनगंड आहे की विषय थोडा हार्ड आहे। निश्चितच विषयाचा स्कोप थोडा जास्त असल्यामुळे आणि विस्तार थोडा पाहिला तर तो जास्त असल्यामुळे हा विषय अवघड वाटणं साहजिक आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे नावं आहेत, फॅक्ट आहेत, संकल्पना आहेत। सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर इथं विषय साहजिकच अवघड वाटणं काही गैर नाही आहे। पण याच विषयाला आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊन आणि कंटेंट आपल्या एक्झाम रिलेटेड करून आपण शिकू शकतो, हेच आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। बऱ्याच वेळेस कसं होतं की आपण जे इतर लोकांकडून ऐकत आलेला असतो की हा विषय ऑलरेडी आपल्याला मार्क कमी मिळू शकतात किंवा अवघड स्वरूपाचा आहे, इथे विषयाला मार्क मिळायला अडचणी येतात, ह्या वगैरे 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 या सगळ्या गोष्टी आपल्याला सामोरे जावं लागतात। पण तत्पूर्वी लक्षात घ्यायचं की जसे की आपण बालवाडीत गेल्यानंतर आपण कोणता विषय आहे, 10वीला बोर्ड आहे, 12वीला आहे, ह्या गोष्टी काही माहीत नसतात। आपण फक्त तिथं जाऊन आपण काय करत असतो, त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो किंवा सरळ प्रवाहात जाण्याचा प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे माझं तुम्हाला सांगणं राहील की हा विषय शिकत असताना अगोदर काही गोष्टी ग्राह्य धरू नका, कारण की डी लर्निंग इज द फर्स्ट स्टेप ऑफ लर्निंग। जे काय आपण मागं ऐकलेलं आहे, समजवलेलं आहे, ते सगळं बाजूला ठेवा। आजची जी स्टेप वाईज आपण जाणार आहोत त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याच आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत। जसे की स्पर्धा परीक्षा जी की आपण MPSCच्या स्वरूपात पाहतो, एक तर पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, त्या संदर्भात रिलेटेड आपण इथे सामान्य विज्ञान हा विषय आपण अभ्यास करणार आहोत। आता काही गोष्टी आहेत ज्या महत्त्वपूर्ण आहेत, आपण विश्लेषणात्मक पाहूया, सोर्सेस काय करायचे ते पण पाहूया आणि जे एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतात त्याला सामोरे कसं जायचं आहे ह्या गोष्टी आपण इथे पाहणार आहोत। आज फक्त आपण कंटेंट काही आपल्याला समोर येईलच, पण त्या कंटेंटची बांधणी कशी असावी, कंटेंट म्हणजे जे आपण वाचन करणार आहोत तो सोर्स, त्याच्यामधील डेटा, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। त्याची बांधणी करून आपल्याला तो डेटा सतत रिव्हिजन किंवा रिपिटेशन करून कसा समजून घेता येईल जेणेकरून आपला स्कोर वाढेल। आता आपल्याला विज्ञान विषयामध्ये PhD नाही करायची आहे, पण विज्ञान विषय पार केल्याशिवाय आपल्याला मार्कही मिळणार नाहीत। आणि विज्ञान विषय थोडासा थिअरॉटिकल असल्यामुळे त्याला आपल्याला स्कोरिंग सुद्धा करता येणं शक्य आहे, पण आपला जे हात आहेत आपले तिथपर्यंत पोचणं गरजेचं आहे। मग विषयामधल्या नोंदी, वैज्ञानिक गणितीय स्वरूप, फॉर्म्युला, सूत्र, त्याच्यानंतर परत तसेच काही संकल्पना बेस प्रश्न असतील, तेही गोष्टी आपल्याला इथं समजून घ्यायच्यात। तर आपण चला तर सुरुवात करूयात विज्ञान विषयासाठी आणि राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी। जसं की ज्ञानदीप अकॅडमीची सुरुवातच विद्यार्थ्यांच्या चळवळीपासून झाली, विद्यार्थ्यांसाठी झाली। आदरणीय श्री महेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी 2023-24 सेगमेंटमध्ये आपण काय करतोय सुरू, 23 सेगमेंटची आपण ऑलरेडी कार्यरत केलेली बॅच यशस्वीपणे पार पाडल्यानंतर यावर्षी इंटिग्रेटेड बॅच 2024-25 कालावधीसाठी घेत आहोत। यामध्ये ऑफलाईन स्वरूपाची ही न्यू बॅच असणार आहे, जी की 8 जुलैपासून सुरू झालेली आहे। सगळ्यांसाठी ॲडमिशन्स ओपन आहेत। तर यामध्ये संयुक्त गट ब व क कंबाईन परीक्षेसाठी ही बॅच असणार आहे, ज्यामध्ये डिटेल तुम्हाला संपर्क करायचा असेल तिथे 95 11 28 04 65 किंवा 88 06 27 76 77 या क्रमांकावरती संपर्क साधून तुम्ही अतिरिक्त त्याची माहिती घेऊ शकता।
किंवा आपल्या 4th फ्लोअर प्रगती प्लाझा सारस्वत बँकेच्या वरती ABC चौकामध्ये जाऊन ऑफलाईन स्वरूपामध्ये त्याची इन्क्वायरी ही करू शकता। तर त्याबद्दल डिटेल माहिती मी तुम्हाला इथे देतो। ही कंबाईन ऑफलाईन बॅच असणार आहे जी गट ब आणि क साठी असणार आहे, ज्यामध्ये मराठी माध्यम हे असणार आहे। आणि मी स्वतः लक्ष्मण नखाते तुमची विज्ञान विषयाची फॅकल्टी असणार आहे। इथे मात्र बऱ्याच जणांना इंग्रजीमधून शिक्षण झालेलं असतं, त्यांना मराठी माध्यमामध्ये विज्ञान काही समजत नाही किंवा मराठीला इंग्रजी समजत नाही आणि आपल्याला दोन्ही भाषेमधील शब्द येणं गरजेचं आहे विज्ञानासाठी। तिथे मात्र मराठी माध्यमाबरोबरच इंग्रजी माध्यमामध्ये सुद्धा सायन्स शिकवल्या जाणार आहे, म्हणजे जेणेकरून दोघांनाही सोयीस्कर होणार आहे। मग ही बॅच मी सांगितल्याप्रमाणे 8 जुलैला सुरू झालेली आहे। वेळ सकाळी 8:30 ते 10:30 एक असणार आहे आणि 11 ते 1 हा एक कालावधी असणार आहे। संपूर्ण बॅचचा कालावधी हा 8 महिन्याचा असेल, त्यामध्ये परिपूर्ण तुमचा सिलेबस पूर्ण करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये PYQचं ॲनालिसिस सुद्धा सोबत घेण्यात येईल। आता पुढे पाहूया, इथे तुम्हाला त्याचबरोबर ऑनलाईन त्या बॅचचा ॲक्सेस मिळणार आहे, जो की ऑफलाईन बॅचचा स्वरूपातला तिथे ऑफलाईन मध्ये रेकॉर्ड न करता सेपरेट स्टुडिओमध्ये केलेली रेकॉर्डेड बॅच तुम्हाला पूर्णपणे त्याचा ॲक्सेस देण्यात येईल। म्हणजे तुम्हाला इथे एक आणखीन एक संधी आहे की ऑफलाईन शिकत असताना जर काही पोर्शन परत आपल्याला रिपीटमध्ये पाहायचा आहे तर तुम्हाला ऑनलाईन त्या बॅचचा ॲक्सेस तिथे मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचे, ॲप डाउनलोड करायचे। ते कुठनं कराल तर प्ले स्टोअरवर ना, तर प्ले स्टोअरवर जायचे, तिथे ज्ञानदीप अकॅडमी ॲप पाहायचे जे की 27 MBचं ॲप असणार आहे आणि तिथून कंबाईंड इंटिग्रेटेड बॅच 2024-25 याच्यासाठी तुम्ही काय करायचंय, तिथे लॉग इन करायचं आहे, जिथे तुम्हाला ऑनलाईन कोर्स त्या ऑफलाईन बॅच बरोबर आपल्याला मिळणार आहे। आता पुढे पाहायचंय, इथे आपल्याला जर अधिक संपर्क साधायचा असेल तर अलका चौकामध्ये 7 मजली जी बिल्डिंग आहे जिचं नाव TCG स्क्वेअर आहे, तिथे 7व्या मजल्यावर ज्ञानदीपचं ऑफिस आहे। तिथे तुम्ही ऑफलाईन स्वरूपात संपर्क करू शकता आणि जर तुम्हाला टेलिफोनीद्वारे संपर्क करायचा आहे त्यासाठी क्रमांक आहे 9511280465। दुसरा संपर्क क्रमांक 8806277677 म्हणून तुम्ही इथे संपर्क करू शकता। आणि ज्ञानदीपची पूर्ण फॅकल्टी ज्यांनी जवळपास मुख्य UPSC असेल MPSC एक्झाम दिलेले आहेत, 4 ते 5 वर्षाचा मिनिमम अनुभव असलेले आहेत आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि आपल्या करिअरमध्ये ग्रोथ करा। आता सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात घ्यायचंय की हा विज्ञान विषय बरेच जण थोडंसं बाजूला ड्रॉप करत होते कधी पूर्वी, पण आज जर विषय ड्रॉप केला तर आपण ड्रॉप झाल्यासारखं समजून घ्यायचंय। कारण की स्पर्धेचं युग आहे, या स्पर्धेच्या युगमध्ये आपल्याला टिकायचं जर असेल तर सर्व विषयांना समसामान्य न्याय देणं गरजेचं आहे। ज्ञानदीप अकॅडमी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ, त्याच अनुषंगानं माननीय महेश शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक संयुक्त गट ब व क यांच्यासाठी एक ऑनलाईन बॅच लॉन्च करतोय। त्या बॅच लॉन्च करण्यात आलेली पण आहे सरांद्वारे, पण आता मी तुम्हाला त्याचं विश्लेषण देतो। त्याच्यासाठी ॲडमिशन्स सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी तुम्ही जॉईन करू शकता। हा बारकोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि येणारे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे। तरी मी पुढे तुम्हाला ॲपद्वारे कसं जॉईन करता येईल ते सांगतो। तर तुम्हाला अधिक संपर्कासाठी 90 11 66 10 20 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। तर ज्ञानदीप अकॅडमीशी जुळण्यासाठी तुम्ही ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टा असेल किंवा यूट्यूब असेल त्यावरती ज्ञानदीप अकॅडमी पुणे हे टाकलं तरी तुम्हाला तिथे जॉईन होता येईल। कंबाईंड जी एक्झाम आहे संयुक्त गट ब व गट क यासाठी आपण काय करतोय, ऑनलाईन बॅच लॉन्च करतोय। ही मराठी माध्यमाची बॅच असणार आहे
आता त्यामध्येही कसं आहे, सामान्य विज्ञान शिकवण्यासाठी मीच आहे, माझं नाव लक्ष्मण नखाते, पण सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला इंग्रजी शब्दसुद्धा येणं गरजेचे आहे, किंवा काहींचं कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झालेलं असतं, त्यांना मराठीतून सायन्स समजत नाही, तर मग अशा वेळेस आपण विज्ञान मात्र तिथे दोन्ही लँग्वेजमध्ये शिकणार आहोत, जे मराठी असणार आहे आणि इंग्रजी पण असणार आहे. आता इथे बॅच ही सुरू झालेली आहे, तुम्हाला आता ऑनलाईन ॲक्सेसद्वारे तुम्हाला तिथे ॲडमिशन घेता येईल. तर बॅचचा वेळ मात्र दररोज 2 ते 3 लेक्चर्स ठरवण्यात आलेले आहेत, आणि त्यानंतर लेक्चर झाल्यावर ही लेक्चर्स तुमचे स्टुडिओ लेक्चर्स असतील, आणि लेक्चरचं कंटेंट झाल्यानंतर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवण्यात येतील, आणि त्याही नंतर आठवड्यानंतर जे मॅनेजमेंट टीम आहे तुमच्या संग डाऊट क्लिअरन्ससाठी समोर येणार आहे. मग त्यामध्ये कालावधी या पूर्ण बॅचचा 8 महिन्याचा असणार आहे. आता पुढे जर पाहायचं झालं तर आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न आहे की सर मी जॉईन कसं करू. तर तुम्हाला जॉईन करण्यासाठी ही ॲप डाउनलोड करायची आहे, ती जी की तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळणार आहे. पण प्ले स्टोअरवरती ज्ञानदीप अकॅडमी पुणे तुम्ही ॲप पाहणार आहात, आणि ती ॲप 29 MB असणार आहे. किती MB असणार आहे? 29 MB असणार आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला कंबाईंड इंटिग्रेटेड बॅच 2024-2025 याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते निवडायचं आहे, आणि त्यानंतर पेमेंट तिथे करायचे. आता पेमेंट आपल्याला ऑनलाईन बॅचसाठी 10,000 रुपये ठेवण्यात आलेला आहे, पण पेमेंट तुम्हाला करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे इन्स्टॉलमेंटमध्ये. दर महिन्याला तुम्ही 2,000 रुपये भरून 5 महिन्यामध्ये ती फीस पेड करू शकता. म्हणजे कंप्लीट तुमची 10,000 फीस 2,000 प्रत्येक महिन्याला तुम्ही पेड करू शकता. ही तुम्हाला संधी ठेवण्यात आलेली आहे. आता पुढे जर पाहायचं झालं तर तुम्हाला अतिरिक्त संपर्क किंवा तुमच्या समस्या काही निराकरण करून घ्यायचे असतील तर त्यासाठी 7वा मजला, जो की एक अलका चौकामध्ये 7 माळ्याची बिल्डिंग आहे, 7व्या माळ्यावरती ज्ञानदीप अकॅडमीचं ऑफिस आहे. त्या बिल्डिंगचं नाव आहे TCG स्क्वेअर, जी की अलका टॉकीच्या अपोजिट आहे. तिथे तुम्ही ऑफलाईनद्वारे येऊन संपर्क करू शकता, आणि जर तुम्हाला टेलिफोनीद्वारे ॲक्सेस पाहिजे असेल, संपर्क करायचा असेल, तर 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक आहे 90 11 66 10 20, आणि दुसरा क्रमांक आहे 88 88 13 65 99. तर तुम्ही ज्ञानदीपशी जोडून राहू शकता. ज्ञानदीपमध्ये ऑलरेडी सगळ्या फॅकल्टी 4 ते 5 वर्ष प्लस अनुभवाच्या आहेत. प्रत्येकानं MPSC असेल, UPSC असेल, मेन्स इंटरव्ह्यूचा प्रत्येकाला अनुभव आहे, आणि त्यांच्याद्वारे मार्गदर्शन होणार आहे. तर त्या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या करिअरमध्ये ग्रोथ करा. आता आपल्याला विज्ञान विषयाची ओळख मी सांगून देतो. हे सामान्य विज्ञान आहे. परीक्षेमध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन लेवल किंवा पदवी स्तर लेवल प्रश्न येतात. आपण अभ्यास करताना जर कंटेंट 10th लेवलच ठेवला तर आपल्याला मार्क मिळणार नाहीत, कारण की परीक्षेचं स्वरूप हे 18-19 पासून बदललेलं आहे. कारण की जर आपण शक्ती हा घेतला टॉपिक, तर शक्तीचं एकक आपण वॅट घेतो, आणि हॉर्स पॉवर एक घेतो. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट असं आपण ग्राह्य धरत असतो. आता हा प्रश्न खूप जुना झाला, 10, 12, 13, 14. आता तो प्रश्न सरळ स्वरूप येणं अवघड स्वरूपाचा आहे. आता प्रश्नांचा दर्जाही बदलला आहे. मी सगळं एक टप्प्यानं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आता सगळ्यात सुरुवातीला सामान्य ज्ञान, आपल्याला याच्याविषयी प्रश्न येतात. इथे आपण त्याला इंग्लिशमध्ये जनरल सायन्स असे म्हणतो, कारण की आपल्याला दोन्ही गोष्टी शिकणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे, कारण की आपल्याला त्यानुसारच प्रश्न विचारले जातात. आता बरेच इथं 2 स्वरूपाचे विद्यार्थी आहेत, एक मराठी माध्यमचे आहेत, इंग्रजी माध्यमचे आहेत, आणि मराठी माध्यम लोकांना इंग्रजी शब्द सुद्धा आत्मसात करणं गरजेचं आहे. लक्षात, त्या हेतून आपण सगळ्या गोष्टी पाहूयात. आता सामान्य विज्ञान विषय आहे. आपल्याला इथे प्रश्न विचारण्याचा दर्जा, प्रश्नांचा दर्जा किंवा अभ्यासाचा दर्जा हा पदवीपर्यंत आहे, म्हणजेच ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत आहे. पण मुख्यतः आपल्याला 11वी 12वी पर्यंत तिथं प्रश्न विचारण्यात येत असतात. 11वी 12वी मध्ये बाकीच्या गोष्टी तिथे कव्हर होतात, पदवीपर्यंत म्हणतात, पण 11वी 12वी पर्यंत मोस्टली सिलेबस केला कव्हर होतं. याचा अर्थ तुम्हाला 11वी 12वीचा अभ्यास करायचा नाहीये स्वतःवरनं. मी इथे तो अभ्यास व्यवस्थित मराठी आणि इंग्रजी स्वरूपात तुमच्या पुढे मांडणार आहे, संकल्पना समजावून सांगणार आहे, आणि तिथे कन्सेप्ट क्लिअर सुद्धा करणार आहे.
कारण की 19, 20, 21, 22 हा जर फ्लो पाहिला तर आयोगाच्या प्रश्नांचा जो सोर्स आहे तो 11वी आणि 12वीकडे वळलेला दिसतो. मग तिथला कंटेंट आपल्याला महत्त्वपूर्ण आहे, पण बेससुद्धा महत्त्वाचा आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहूयात. आता ह्या पदवीपर्यंत ग्रॅज्युएशनपर्यंत आहे. मग याच्यामध्ये जे वेगवेगळे टप्पे येतात जीवशास्त्र वगैरे ते नंतर पाहूयात. आता फक्त आपल्याला अभ्यास कशाद्वारे करायचा आहे, पदवीपर्यंतचा पाहिजे, कंटेंट तेवढा पाहिजे. आता लक्षात घ्या, प्रश्न इथे एक प्रश्न निर्माण होतो, सर मी मराठी माध्यममध्ये शिकलो आणि मला इंग्रजी माध्यम अवघड जातं. मग पूर्णपणे, आणि दुसरी गोष्ट, एक तर माध्यम प्रश्न कशाच्या बाबतीत येतो आपल्याला, माध्यम की मीडियम कोणतं आहे, मीडियमच्या रिलेटेड प्रश्न येतात. मग तुम्ही फक्त मराठीतूनच सांगणार असाल तर मी इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये शिकलोय, मला अडचण येईल. एखादा म्हणेल मी मराठीत शिकलोय, मला इंग्रजी शब्द अवघड जातात, मग मला ते समजत नाहीत. लक्षात, मग तिथे काय करावं लागेल, तर आपलं जे शिकवण्याचं माध्यम आहे तो ड्युअल असणार आहे, मराठी तसेच इंग्रजी दोन्ही स्वरूपाचं असणार आहे. मग इथे माध्यमाचा प्रश्न येतो तर इथे मी त्याचं आन्सर, आपल्याला उत्तर काय मिळणार आहे आपल्याला इथे, की आपल्याला इंग्रजी त्या इंग्लिश बरोबरच मराठी दोन्हीही बायलॅटरलमध्ये शिकायचं आहे. आता हे शिकण्यामागचं गोष्ट कशी आहे लक्षात घ्या. बऱ्याच जणांचं इथं अडचण आहे, ती इथे शिकण्यामागचं गोष्ट कशी आहे. आता मराठी विद्यार्थ्यांनी अडून नाही राहायचं की मला प्रत्येक शब्द हा मराठीतून मिळाला पाहिजे. काही शब्दकोशामध्ये सुद्धा इंग्रजी शब्दांना मराठी पर्यायवाचक शब्द उपलब्ध नाही आहेत, किंवा असतील तरी ते आपल्या जपदिशी डोक्यावरनं जातात. प्रंगंडास्ती एक आस्तीचं नाव आहे, हाडाचं नाव आहे. असे उरोस्ती, मग असे नाव आपल्या लक्षात नसतात, सातत्यानं माहीत नसतात. त्याऐवजी इंग्लिश शब्दामधलं नाव असलं तर लक्षात राहतं. म्हणून हट्ट हा नसायला पाहिजे की कंप्लीट मराठी पाहिजे. आपल्याला इथं PhD करायची नाही आहे, मी सातत्यानं सांगतोय. आपल्याला मार्कवादी बनायचं आहे, मार्क घ्यायचे, परीक्षा पास करायची. मग तसं करत असताना एक्झाममध्ये प्रश्न सुटेल येणं ते गरजेचं आहे. आता एक मध्यंतरी ग्रुप सीच्या परीक्षेला, ग्रुप सीच्या परीक्षेला याच वर्षी मेन्सला एक प्रश्न आला होता की खुली रक्ताभिसरण संस्था खालीलपैकी कोणत्या प्राण्यांमध्ये आढळते, असा प्रश्न होता. आता पर्यायवाचक शब्दामध्ये प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन एक होतं, याचं उत्तर होतं तो ऑप्शनमध्ये आर्थ्रोपोडा असं दिलं होतं. लक्षात घ्या, आर्थ्रोपोडा एक कीटकांचा एक संघ आहे मोठा, आर्थ्रोपोडा त्याच्यामध्ये येतं. आता आर्थ्रोपोडा इंग्लिशमध्ये काय दिलेलं आहे तिथे, अशाला असं आर्थ्रोपोडा दिले. पण मराठीमध्ये तुमच्या 10वी पर्यंतच्या बेसिक पुस्तकामध्ये आर्थ्रोपोडाला संधिपाद अशी म्हणतात. कारण की ऑर्थो म्हणजे जॉईंटेड लक्षात, आणि पोडा म्हणजे लेग म्हणजे पाय, म्हणजे जिथे संधी म्हणजे आता हे ऑर्थो, आपण आर्थरायटिस होतो म्हणजे काय होतं, जॉईंट दुखतात. मग हे ऑर्थो म्हणजे जॉईंट आहे आणि पोडा म्हणजे ते पायाचा म्हणजे पद. अशा प्रकारे संधिपाद हा त्याला मराठी शब्द आहे. पण आयोगाने ऑप्शनमध्ये मराठीच्या प्रश्नामध्ये संधिपाद न देता अशाला असा आर्थ्रोपोडा शब्द दिलाय. मग मित्र, तुम्ही जर आर्थ्रोपोडा तिथे मराठीतून जर पूर्णपणे संधिपाद केलेला असेल, तुम्हाला तिथं पर्यायवाची आर्थ्रोपोडा शब्द तुम्ही घेतलेला नसेल तर हा प्रश्न तुम्हाला सोडवता आला नसता. भले तुम्हाला माहिती आहे खुली रक्ताभिसरण संस्था संधिपादमध्ये आहे, म्हणून आज जी माध्यमाची जी गोष्ट आहे आडून आपण मराठीतूनच घेणे, तर इंग्लिश शब्द सुद्धा आपल्याला पाठ होतात सातत्यानं. मी असं जसं की तोड करून सांगतोय त्या पद्धतीने प्रत्येक शब्दाला पर्यायवाचक देईल, तिथे गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि हे नावं आता एकाला म्हणलं सर सगळं तुमचं समजतं, मला कन्सेप्ट पण कळालेले आहेत, पण मला शब्द लक्षात राहत नाहीत. मग आता ते शब्द लक्षात राहण्यासाठी एक छोटीशी नोटबुक घ्यायची, ते शब्द तिथं लिहायचा आणि ते शब्द पाठ करायची. याला दुसरा पर्याय नाही आहे. ते काय मी तयार केलेले नाही आहेत. बरेच सारे सोर्सेस हे लॅटिन किंवा ग्रीक भाषेतले आहेत, त्यामुळं तिथे नावंसुद्धा त्या स्वरूपात असणार आहेत. मी का सांगतो, कारण की वर्गीकरण खूप महत्त्वाचं आहे. लक्षात, क्वेश्चन दोन्ही लँग्वेजमध्ये पण येत असतात एक्झाममध्ये, एक मराठी आणि इंग्रजीमध्ये येतो.
पण बऱ्याच वेळेस मी तेच सांगतोय की आता आर्थोपोडा जो शब्द आहे, आपल्याला इथं इंग्लिश शब्दामध्ये सुद्धा आर्थोपोडा असं दिलंय आणि मराठीमध्ये ऑर्थोपोडा असं दिलंय, पण तुम्ही मराठीमध्ये फक्त संधिपाद म्हणून त्याला अभ्यास केलेला आहे. आर्थोपोडा पर्यायवाची नाव राहिलं नाही तुमच्याकडे, तर मग आर्थोपोडा नाव नसेल तर हे कन्सेप्ट सोडवता येईल का? प्रश्न नाही येणार. म्हणून दोन्हीही आपल्याला शब्द माहीत असणं गरजेचं आहे. हा बायलॅटरलमध्ये त्याच्यामध्ये मी तसं शिकवणार आहे. प्रत्येक PDF मध्ये आपल्याला लॅटरली दोन्ही शब्द पाहायला मिळतील किंवा त्या शब्दांची फोड करून समजून तुम्हाला मिळेल. कळलं? मग अशा प्रकारे आपला जो पहिला प्रश्न आहे माध्यम, की माध्यम सर कोणतं असणार आहे शिकण्याचं, तर शिकण्याचं माध्यम इंग्लिश बरोबरच मराठी असणार आहे. लक्षात? मग माध्यम प्रश्नांच्या स्वरूपात सुद्धा अडचण येते हेही मी तुम्हाला कव्हर करून दाखवलंय. आता त्याच्यानंतर माध्यमामध्ये कसा फरक पडतो लक्षात घ्यायचंय. आता माध्यमामध्ये तुम्ही माध्यमाचाच पहिला प्रश्न घेतलाय. आता सोर्सेस आपल्याला माध्यमामध्ये स्टेट बोर्ड आहे. आता दुसरा प्रश्न पुस्तक, सोर्स काय वाचू? सोर्स किंवा स्त्रोत, पुस्तकांचे स्त्रोत म्हणतो आपण, तर वाचन काय करायचंय त्याच्यातून माझा कंटेंट सुधारेल. म्हणजे कंटेंट रीडिंग कशातून करायचे हा एक माझा प्रश्न आहे. प्रश्न काय की सर आपल्याला विज्ञानाची चांगली तयारी करायची आहे, बेसिक पासून करायची आहे. मी BA बॅकग्राऊंडचा आहे, मी BA बॅकग्राऊंड घेतलंच कारण आहे की मला 10वी पर्यंत विज्ञान गणित अवघड जात होतं, म्हणून विज्ञान माझं प्रॉपर झालेलं नाहीये. मग मला आता कशातून मी वाचलं पाहिजे जेणेकरून मूलभूत गोष्टी सुद्धा माझ्या भरून निघतील. आता सगळ्यात पहिले मित्र लक्षात घ्या की आपल्याला एक्झाममध्ये सगळ्यात प्रश्नाचं महत्त्व आहे. लक्षात, आता सगळ्यात पहिले महत्त्व काय आपल्याला, प्रश्न आपण माध्यमाचं घेतलं, माध्यम इथे सॉल्व केला. इथे पण माध्यम आपल्याला कंपल्सरी लागणार आहे स्त्रोतमध्ये, ते पाहूया कसे. मग आता स्त्रोत वाचायचा आहे. सर माझी कोरोनामध्ये 10वी 12वी झालेली आहे, किंवा मग त्यावेळेस माझं लक्ष नव्हतं किंवा माझा अभ्यास नाही झाला, मग आता माझे कन्सेप्ट क्लिअर नाही झाले, मग मला कन्सेप्ट पण समजले पाहिजे, विज्ञान सोपे गेले पाहिजे, मग मी कोणत्या पुस्तकातून वाचू हा प्रश्न आहे. बरोबर आहे. मग मी एखादं बाजारातलं रेफरन्स बुक घेऊ का? हरकत नाही. रेफरन्स बुक कोणते प्रामाणिकपणे त्यांनी कष्ट करून बनवलेले असतात प्रत्येकाने, त्याच्यात सोर्सेस असतात, लक्षात, ते वेगळे असतात. पण आपल्याला जर मूलभूत संकल्पना समजून घ्यायच्या आहेत, आता 6वीचा विद्यार्थी आहे, 6वीच्या विद्यार्थ्याची मॅच्युरिटी त्या लेवलला असणार आहे. म्हणून जे बालभारती किंवा बालभारती आपलं मंडळ आहे, पाठ्यपुस्तक मंडळ, त्या मंडळानं 6वीच्या लेवलला खालीपर्यंत येऊन मॅच्युरिटीनं तिथं ते पुस्तक बनवलेलं असतं, त्याला तो कन्सेप्ट त्या भाषेत समजेल म्हणून स्टेट गव्हर्नमेंटचे जे बुक आहेत तसे ते चांगल्या स्वरूपात बनवलेले असतात. म्हणजे ज्या वयामध्ये ते मॅच्युरिटी असते त्या लेवलला त्याला समजायला येईल. म्हणून सगळ्यात पहिला सोर्स आपला जर कंटेंट वाचनाचा असेल, सगळ्यात पहिला तर स्टेट गव्हर्नमेंटचे बुक्स असणार आहेत, स्टेट बोर्डचे बुक असणार आहेत. लक्षात, म्हणजे महाराष्ट्र स्टेट मंडळाचं बुक असणार आहे. महाराष्ट्र बोर्ड समजा असं लिहिलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल, त्याचे पुस्तक असणार आहेत. आता परत प्रश्न आला माध्यमाचा, सर मला ते इंग्रजी समजतं, मराठी समजत नाही, आणि सर मला मराठीच्या बाहेर इंग्रजीचं तर काही घेणं देणं नाही. मग अशा वेळेस ज्याला त्याला दोन्हीचं ऑप्शन आहे, बालभारतीवरती गेल्यानंतर दोन्हीच्याही PDF तुम्हाला अवेलेबल होतात. मग इथे महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये एक मराठी माध्यमाचं पण आहे, मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमामध्ये सुद्धा बुक्स अवेलेबल आहेत. मग ज्याला जे आवश्यक आहे त्यातून ते वाचन करायचे. म्हणजे पहिलं स्टेट गव्हर्नमेंटचा सोर्स तुम्हाला महत्त्वाचा आहे. आता मी स्टेट गव्हर्नमेंटचे पुस्तक उघडून दाखवेल कसं वाचायचंय, तो आपला ह्याच्यानंतरचा टप्पा राहील. मी ते तुम्हाला ते पण सांगणार आहे कसं वाचायचंय, कोणकोणते त्यातले टॉपिक वाचायचेत, त्याच्या नोट्स कशा बनवायच्यात, आणि आपण समजून घेतल्यानंतर शॉर्ट फॉर्ममध्ये डाटा कसा आपण समराईज लिहायचा आहे हे सुद्धा सांगणार आहे. आता लक्षात घ्यायचं, मेन सोर्स आपल्याला कळला की स्टेट बोर्डचे पुस्तक. मग बरं सर आता ठीक आहे, मग फक्त 9वीचंच वाचू का, फक्त 10वीचं वाचू का? तर नाही, आपल्याला 5वी पासून 10वी पर्यंत वाचायचे. किती? इथे मराठी माध्यमवाल्यांना 5वी ते 10वी वाचायचे, 5वी ते 10वी इयत्ता. आणि तेच जर विचार केला आपण इंग्लिश मीडियमवाल्यांना स्टँडर्ड आपण म्हणतो, तर इथं 6th पासून
10th पर्यंत वाचायचं आहे किंवा 5th पासूनही चालेल, कारण यांना पण 5th स्टेट बोर्डचं 5th to 10th वाचायचं आहे. बरं सर तुम्ही सांगितलं ठीक आहे 6वी, पण तेच सफिशियंट आहे का? नाही. स्टेट बोर्डमध्ये काही डाटा आहे, काही प्रश्न आपल्याला जशाच तसे स्टेट बोर्डमधनं येतात. मी ते स्टेट बोर्ड ओपन करून तुम्हाला नंतर दाखवेल कसे प्रश्न येतात ते. पण सर आता बरं ठीक आहे इंग्लिशमध्येही वाचतो किंवा मराठी हे सॉल्व झाला, मग कितवीचं वाचू? तर तेही प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. मग मला एवढं सफिशियंट आहे का हेच पुस्तक केले का? तर नाही. काही पुस्तकं स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला स्टेट बोर्डमधून येतात, पण काही पुस्तक रेफरन्स कोणतेही वाचा, तुम्ही कोणतंही रेफरन्स वाचलं तरी चालेल. अगोदर इकडे लक्ष द्या, रेफरन्सवर नाही, एक पॉईंट आपण कव्हर करूया. आता स्टेट बोर्डबद्दल मी सांगतोय. स्टेट बोर्ड आपल्याला किती 5वी ते 10वी वाचायचं आहे, मराठी असो इंग्लिश मीडियम असो. कळलं? प्रत्येक टॉपिक आपल्याला महत्त्वाचा आहे. जशाच तशा लाईनवरती प्रश्न उचललेले, शब्दानं शब्द उचलून प्रश्न मांडलेले. कसे प्रश्न फ्रेम होतात हे तुम्हाला पुस्तक उघडल्यावर सांगतो. आता हे झालं, फक्त मला हेच पॉसिबल आहे वाचणं, हेच वाचलं तर मला मार्क मिळतील का? निश्चित याच्यातून मार्क मिळतील, पण परिपूर्ण मिळणार नाहीत. कारण की काही डेटा हा फक्त तुमच्या NCERTतून सुद्धा येतो, जे की स्टेट बोर्डमध्ये नाही आहे, फक्त एक्सक्लुझिव्हली NCERTमध्ये आहे. जसं की पदार्थाच्या अवस्था आपण किती पाहतो? सुरुवातीला 3 मांडतो, स्थायू, द्रव, वायू. म्हणजे लिक्विड, गॅस, आपलं सॉलिड, लिक्विड आणि गॅस. पण त्याचबरोबर आता नवीन पद्धतीमध्ये आणखीन 2 अवस्था आहेत, ज्याच्यामध्ये प्लाझ्मा आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट. याच्याबद्दलची माहिती तुम्हाला NCERTच्या पुस्तकात नीट दिलेली आहे. मग त्याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न जर आला तर तिथून प्रश्न विचारला जातो. मग एक्सक्लुझिव्ह काय असा डाटा आहे बायफर्गेटेड करून NCERTमध्ये थोडा ॲडिशनल ठेवलेला आहे. मग पुस्तक काढणारे HODs असतात युनिव्हर्सिटीचे, ते पुस्तक घेऊन बसतात आणि त्यावेळेस डिफरन्शिएटेड करून कोणता प्रश्न पोरांना येणार नाही किंवा तसेही प्रश्न NCERTतले एक्सक्लुझिव्ह टाकतात. म्हणून आपल्याला NCERT वाचणं सुद्धा काय आहे? गरजेचं आहे. मग आता कंटेंट वाचन करत असताना NCERT बोर्डाचे आपल्याला पुस्तक वाचणं गरजेचं आहे. आता इथं माध्यमाचा प्रश्न निर्माण होतो. आता इथं मात्र हिंदी आणि इंग्लिश माध्यम आहे. हिंदी आता अग्नाशय म्हणतो आपण, ते स्वादुपिंडला हिंदीमध्ये म्हणतात. लक्षात, आपली किडनी नाही आहे त्याला मराठीत वृक्क म्हणतो, पण हिंदीमध्ये त्याला गुर्दा म्हणतात. असे शब्द आपल्याला हिंदीमध्ये जास्तच अवघड जाणार आहेत आणि जे आपल्या परीक्षेत पण येणार नाहीत. म्हणून हिंदी मीडियम काय आपल्याला वाचायचं नाही, इंग्लिश मीडियम वाचायचे. निश्चित मराठी मीडियमवाल्याला ते सुरुवातीला अडचणीचं जाईल, पण मराठी माध्यमवाल्याने समजा आता मराठी माध्यमातून आपल्याला पेशी धडा वाचायचा आहे. पेशी धडा समजा आपल्याला 6वीला आहे आणि 9वीला आहे. मग अगोदर काय करायचंय? पेशी धडा 6वीतला आपण अगोदर वाचायचा आहे मराठी माध्यमातून. तोच धडा मग इकडं NCERTमध्ये 6वीला किंवा 7वीला असेल, तो इंग्रजी माध्यमात असणार आहे, तो आपल्याला वाचायचा आहे. कळलं? मग इथं मराठीत असल्यामुळे काही बेसिक संकल्पना आपल्या डोळ्याखालून गेलेल्या असतात. मग आपण त्याला इथे कम्पेअर करू शकतो, कोणाचं? इंग्लिश माध्यमामध्ये. लक्षात. मग इथे मी ऑलरेडी इंग्लिशमधला डाटा जे आपल्या क्लासरूम होणार आहे स्टडी, त्या क्लासरूममध्ये इन्क्लूड केलेला आहे. माझ्याकडे ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंट, NCERT तसेच BSc MSc लेवलचा काही डाटा आहे जे आउट ऑफ द बॉक्स आहे. मी ऑलरेडी बाहेर नीट, NDA, CDS तसेच JEE या एक्झामला शिकवतो. मी ऑलरेडी PCMB हे विषय शिकवतो वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणून तिथल्या जे सोर्सेस आहेत क्वेश्चन्सचे किंवा काही क्वेश्चन्स आहेत जे रिलिव्हंटली विचारले जातात, मग तिकडचे क्वेश्चन जशास तसे घेऊन त्यातलाही काही डेटा आहे तो माझ्या क्लास नोट्समध्ये मी ॲड केलेला आहे. म्हणजे तुम्हाला रेडी टू इट तिथे मिळणार आहे. म्हणजे एखाद वेळेस तुम्ही याच्यातून वाचताना जरी तुमचं काही परफेक्ट तुमच्या नोट्स नाही बनल्या तरी मी जे शिकवणार आहे त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड असणार आहे, जे की काही बाहेरच्या रेफरन्स बुकमध्ये सुद्धा डेटा उपलब्ध नसणार आहे. कळलं? तेवढं कलेक्शन माझ्याकडे आहे. पण तुम्ही का वाचन करायचं हे तुमची अंडरस्टँडिंग वाढावी म्हणून. किंवा आता मी उद्या जर तुम्हाला सांगणार पेशी टॉपिक शिकवणार आहे, तर पेशी टॉपिक आदल्या दिवशी तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट समजा 6वीमध्ये, तो 6वीमधून वाचायचा आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये NCERTमधून इथं दिलेलं आहे, ते सुद्धा वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की जसं की त्याला आपल्याला अतिपरासरण
लक्षात, म्हणजे परासरण फक्त कशात दिलंय, इथं फक्त मराठीमध्ये मध्ये उल्लेख आहे, पण सेलच्या बाबतीत परासरणाविषयी 3 गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, 3 प्रकारचं ह्याच्यामध्ये 3 प्रकारचं परासरण, अतिपरासरण लक्षात, त्याला म्हणतो आपण हायपो, लक्षात, हायपर, हायपो ऑस्मॅटिक लक्षात, या पद्धतीने तिथे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. त्याला मी माझी जबाबदारी तुम्हाला शिकवताना मराठीतून सांगण्याची, तो ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये आहे, पण तुम्ही तिथं वाचत असताना तुम्ही इंग्लिशमध्ये एकदा तरी ते डोळ्याखालून जाणार आहे, मग त्याच्यातून तुम्हाला प्रश्न उद्भवणार आहेत. कारण की तुम्ही काम काय करायचे, जे स्टेट गव्हर्नमेंट आहेत, मी जो टॉपिक शिकवणार आहे त्याच्या आदल्या दिवशी वाचायचे. मग आदल्या दिवशी वाचल्यावर हे वाचत असताना इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये काय मिळणार आहे, तुम्हाला कंटेंट मिळणार आहे. मग इंग्लिश वाचत असताना सुद्धा इथं प्रश्न तयार होतील की इकडे सेल आहे, इथं पेशी आहे, तर इकडे नाव काय दिलंय, सेल दिले, मग पेशीला सेल म्हणतात. आता इकडे मी तंतुकणिका वाचला, पण तंतुकणिकेला मला इकडे शब्द काय मिळाला, मायटोकॉन्ड्रिया. कारण की इथे सुद्धा काही काही इंग्लिश शब्द, ई बालभारतीचे मी उपकारच मानेल, कारण की त्यांनी मराठीला इंग्लिश काही पर्यायी शब्द सुद्धा मराठीच्या पुस्तकात दिलेत. मग तिथून त्याचा डाटा इकडे किंवा ॲडिशनल डाटा वेगळा कसा तुम्हाला तो शोधायला महत्त्व कळेल. पुन्हा तुम्ही जर कंपॅरेटिव्ह याच्यात अभ्यास करणार, मग तुम्हाला लक्षात येणार इथं वेगळा डाटा, याच्यापेक्षा इथे ॲडिशनल ही गोष्ट दिली, आणि आपल्याला बदल लगेच दिसतात, लगेच बदल दिसत असतात, कारण की आपल्याला निरीक्षणाची सवय असते. मग या स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा डाटा याच्यात दिसलाय, वेगळा आहे, मग आपल्याला ते लगेच डोक्यात बसतो आणि आपल्याला तो त्याच्यावरती प्रश्न आला तर उत्तर द्यायला आपण तयार असतो, असा फरक असतो. मग इथे तुम्हाला एक्स्ट्रा कंटेंट मिळाला, मग प्रश्न तुम्हाला तिथे मिळाला. लक्षात, लेक्चरच्या अगोदर मी ज्या क्लास नोट्स शिकवणार आहे त्याच्या PDF भेटणार आहेत, पण त्या तुम्ही वाचायच्या नाहीत, अगोदर वाचायच्या नाहीत. मी लेक्चर शिकवच्या अगोदर PDF देईल, पण त्या तिथे वाचायच्या नाही, तुम्ही नुकसान करून घेताल. मी तुम्हाला सांगतोय, मी ऑलरेडी तुम्हाला मेसेज जाणार तुमच्याकडे की आपला उद्या पेशी टॉपिक होणार आहे, त्यापूर्वी तुम्ही अगोदर स्टेट गव्हर्नमेंटमधील तो टॉपिक वाचायचा आहे. भले तो वाचत असताना तो पहिले 6वी आणि 9वी मध्ये, तर पहिले मराठीतून 6वीत वाचायचा आहे, नंतर इथे जर 6वी मध्ये इंग्लिशमध्ये असेल तर इथला 6वीतला इंग्लिश करायचा आहे, नंतर इथलं 9वीत दिलाय तर 9वी मध्ये मराठीतून वाचायचा आहे, नंतर इकडे जर 9वीत असेल तर तिकडे 9वीत इंग्लिशमधून वाचायचं आहे. कंपॅरिझन करायचं, वाचत असताना जिथे जिथे आपल्याला डिफिकल्टी आल्या ते लिहून काढायच्या किंवा पॉईंट लक्षात धरायचे. पुन्हा मी क्लास नोट्समध्ये शिकवत असताना क्लासरूममध्ये मी जर पॉईंट कव्हर केल्या का नाही ते पाहायचे, आणि त्याच्यानंतर लेक्चर झाल्यानंतर जर तुम्हाला लक्षात आलं की सरांनी, मी मानवी एरर आहे, माझ्याकडून पण एखादी गोष्ट नजर चुकीने एखादी राहिली जरी तरी तुमचा तो प्रश्न पडलेला तुम्ही क्लास आवर झाल्यानंतर मी वेळ देत असतो, त्याच्यानंतर लगेच सांगायचे सर हा परत एकदा समजावून सांगा, मग मी तो कन्सेप्ट तुम्हाला परत समजावून सांगेन. म्हणजे ही आपली पॉलिसी राहणार आहे अभ्यासाची, जेणेकरून आपलं खरकटं मागं काही उरणार नाही, एक एक गोष्ट क्लिअर होत जाईल. आणि हे जर फॉलो केलं तर ते महत्त्वाचं आहे, अति शहाणपणा करायचा नाहीये. हे जी मेथड आलेली आहे आमची ती मी आता 2011 पासून विज्ञान शिकवतोय, त्याच्यातून उत्पन्न झालेली आहे. आपलं डोकं लावायचं नाही किंवा एखाद्यानं कथित बाहेरच्यानं सांगितलेलं मग बाहेरच्याचं ऐकून तुम्ही माझे क्लास करणार असाल तर ते चुकीचं होईल, कुठंतरी तारतम्य राहणार नाही. लक्षात, मग मी जे शिकवतो ती पद्धतीनुसार मी तुम्हाला सांगतोय, त्या पद्धतीने गेल्या तर हमखास तुम्हाला यश मिळणार आहे. कारण की ट्राय आणि एरर आहे, मी याच्यामध्ये चुका काढून पुन्हा सुधारून गोष्टी सुधारित केलेल्या आहेत, मग तो पॅटर्न ठरवून दिलेला आहे. कळलं. आणि डिफिकल्टी जशा जशा येत जातात मी तुम्हाला हजर आहे, माझा नंबर तुम्हाला शेवटी देणार आहे, ऑलरेडी तुम्हाला त्याची PDF पण मिळणार आहे. ऑलवेज वेलकम. फक्त मी लेक्चरमध्ये असल्यावर रिप्लाय देणार नाही, पण तो कन्सेप्ट मी कधीही तुम्हाला सांगायला तयार आहे. लक्षात. मग आपलं ठरलंय की आपल्याला स्टेट बोर्ड पहिला सोर्स आहे, ज्या क्लासरूममध्ये आपल्याला अगोदर कळणार आहे कोणता टॉपिक वाचणार आहे. सर ऑलरेडी क्लास नोट्स ज्या शिकवणार आहे त्याची PDF तुम्हाला मिळणार आहे त्या नोट्सची, पण ती वाचायची नाही आहे. त्याच्या आधी मला काय करायचंय, समजा उद्या सरांनी सांगितलंय पेशी टॉपिक कव्हर करणार आहेत, तर मला आज काय वाचायचंय, तर माझ्याकडे तोच टॉपिक समजा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये 6वी आणि 9वीला, तर मी मराठीतून 6वीत वाचणार, मग इंग्रजीमधला 6वीत वाचणार, मग परत मराठीतून 9वी वाचणार, परत इंग्रजीमधला 9वीतला वाचणार, इंग्रजी म्हणजे NCERTतला वाचणार.
मग माझ्याकडे काही गोष्टी मला समजतील, त्या त्या लेवलच्या अंडरस्टँडिंगनुसार काही गोष्टी माझ्या अनुत्तरित राहतील. जे मला समजणार नाही मी तिथे ते नोट डाऊन करणार, राऊंड करणार. आणि माझं लेक्चर चालू असताना समजा क्लास नोट्समध्ये मध्यंतरी नाही विचारला जमलं, शेवटी मी विचारायला वेळ देणार आहे, मग क्लास नोट्समध्ये सरांनी हा पॉईंट घेतला नाही किंवा एखादा प्रश्न मला ऑलरेडी उद्भवला होता पण सरांनी ऑलरेडी एक क्लिअर केला आहे पण एक क्लिअर झाला नाही, तर त्यानंतर लेक्चर झाल्यानंतर तुम्ही विचारू शकता. लक्षात. NCERTच्या PDFs तुम्हाला ऑलरेडी NCERTच्या वेबसाईटवरती मिळतील. NCERT तुम्ही .com टाकलं किंवा NCERT क्लास 6 सायन्स PDF की तुम्हाला तिथं PDF सगळ्या डाउनलोड करायला मिळतील. आणि इथं स्टेट बोर्ड डाउनलोड करायचे तर इथं ई बालभारती म्हणून येणार आहे आणि तिथे डाउनलोड आता तुम्हाला दाखवतो मी. लक्षात घ्या कसं डाउनलोड करायचं तेही सांगतो म्हणजे मार्ग सोपा होईल. लक्षात घ्यायचंय. आता लक्षात घ्या गुगलवरती जायचंय. स्टेट बोर्डसाठी ई बालभारती असं टाईप करायचंय. ई बालभारती टाईप केल्याच्या नंतर इकडे लक्ष द्या तुम्हाला स्क्रीनवरती अशा प्रकारे ई बालभारती येईल. कोणत्याही विषयाचे पुस्तक तुम्ही डाउनलोड करू शकता इथे. मग ई बालभारतीमध्ये ई बुक लायब्ररीवरती टिक केलं की अशा प्रकारचं होम पेज तुमच्यापाशी दिसेल. ऑलरेडी जुने पुस्तकं सुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल आहेत पण जुन्याची गरज नाहीये, नवीनमध्ये शिकायचं. जुन्यातले काही कन्सेप्ट मी ज्या क्लास नोट्समध्ये मी ॲड केलेले आहेत तुम्ही वाचू नका. नवीन बुलेटेड फॉर्ममध्ये खूप छान पुस्तकं बनवलेली आहेत कोणी ई बालभारतीने. समजतील अशी बुलेटेड पॉईंटमध्ये चांगल्या डायग्राम दिलेल्या आहेत, पॉईंट्स एकाखाली एक दिलेले आहेत आणि खूप टप्प्यामध्ये सिलेबस बसवलेला आहे. खूप छान बनवले पुस्तक, वाचायला सुद्धा आवडेल आपल्याला. आणि लक्षात मग इथे जर केलं आपण तर इथे तुम्हाला पाहिजे त्या पुस्तकामध्ये लक्षात येईल. आता तुम्हाला इथे समजा 6th टाकलं तुम्ही. 6th टाकल्याच्या नंतर खाली इथं माध्यम सगळे 6चे पुस्तक येतात पण आपल्याला नंतर इथे माध्यम निवडायचंय. समजा मराठी असेल तर मराठी निवडलं. त्याच्यानंतर खाली इथे पुस्तक निवडायचंय सायन्स. सायन्स निवडल्यानंतर बघा तुमच्या पुढे एक सायन्सचं 6वीचं पुस्तक उभं राहिलेलं आहे. सायन्सचं 6वीचं पुस्तक उभं राहिलं मग मी काय करतो त्याला डाउनलोड म्हणून टाकतो. डाउनलोड म्हणून टाकल्यानंतर हे पुस्तक इथे डाउनलोड झालेले. मग हे डाउनलोड झालेलं पुस्तक मी त्याच्यावरती टिक केलं तर हे तुम्हाला इथे उघडलेलं मिळेल. अशा प्रकारे PDF तुम्हाला कशाची मिळते, सायन्सच्या ई बालभारतीची मिळते आणि अशा प्रकारे पुस्तक दिलेलं आहे. लक्षात. मग इथे पुस्तक असं ओपन होईल. इथे 10व्यावर अनुक्रमणिका असते आणि तिथून पुढे तुम्ही त्या टॉपिकनुसार अभ्यास करू शकता. आता राहिला प्रश्न इथे आपल्याला इथे पाहायचं NCERTचा. तर मग मी इथे NCERT क्लास काय 6th कळलं, क्लास 6th PDF असं टाकलं तर इथं सर्च केलं तर मला इथे माहिती मिळेल आणि इथं टेक्स्टबुक PDF 1 to 12 असं नाव येईल. त्याच्यावरती टिक केलं मी तर इथे NCERTचं होम पेज ओपन होईल. जसं ई बालभारतीचं ओपन झालं तसं इथे ओपन होईल आणि ते ओपन केल्याच्या नंतर इथं क्लास सिलेक्ट क्लास करायचा आहे, इथे सब्जेक्ट टाकायचा आहे आणि इथे बोर्ड टाकायचा. समजा इथे क्लास सिलेक्ट केला मी. आता इथे पण 6वी सिलेक्ट करतो. इथे समजा 6वी सिलेक्ट करतो. इथे काय करतो मी 11वीची समजा बायोलॉजी सिलेक्ट करतो. 11वी सिलेक्ट केलं मी. त्याच्यानंतर इथे सब्जेक्ट सिलेक्ट केला. सब्जेक्ट कोणता आहे माझ्याकडे बायोलॉजी सिलेक्ट केला. लक्षात. आता त्याच्यानंतर बायोलॉजी सिलेक्ट केल्यानंतर मला बायोलॉजीचं इथं सायन्सचं पुस्तक इथे आलेलं आहे. मग इथे गेल्यानंतर इथं चॅप्टर वाईज येतात. मग चॅप्टर 1 ओपन केला मी तर त्याची PDF इथं तुम्हाला मिळून जाते. कंपोनेंट ऑफ फूड वगैरे अशा प्रकारे दिलेलं आहे. हे 6वीचं ओपन केलं आपण तर तिथं ओपन अशा प्रकारे पुस्तक मिळून जातं. म्हणजे तुम्हाला सोर्सेस कुठून मिळतात, कसे मिळतात हेही सांगितलं. आणि ज्याला नेटवर, कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर हे वाचणं जड जात असेल त्यांना आपली हार्ड कॉपी घेतल्या तरी चालते, ते तर उत्तमच आहे. कळलं. त्याच्यावर लिहिता येतं, मार्क करता येतं, सोयीस्कर आहे. समजलं. आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच्यानंतर सब टॉपिक इथे येऊन जातात ते तुम्हाला महत्त्वाचं आहे. लक्षात. चॅप्टर नंबर वगैरे ते तुम्हाला शोधावं लागेल प्रत्येकासाठी किंवा अनुक्रमिका. एकदा पाहून घ्या ना, 1 तास जाईल पण व्यवस्थित लिहून काढू शकता तुम्ही एकाखाली एक. मग त्याच्यानुसार मग तुम्ही धडे जसे चालवणार तसे घेणार. वाटलंच तर मी तुम्हाला जसं PC टॉपिक सांगणार आहे तर ते स्टेट त्याच्या आधी सांगून देईल. स्टेट गव्हर्नमेंटच्या ह्या पुस्तकात हा धडा आहे आणि NCERTच्या या पुस्तकात हा नंबरचा धडा आहे. तेवढं काम मी सोपं करून देतो. कळलं.
आणि टेक्स्टबुक जर घेतले आणि एखाद्याला बऱ्याच वेळेस पुस्तक कॅरी करणं अवघड जातं, तर मग एकदा हा टॉपिक आपण वाचला, याची समरी याच्या नोट्स आपण आपल्या याच्यात काढू शकतो. आणि ते एकदा नोट्स काढल्यानंतर परत हे NCERT बघायची गरज आहे का? नाही. त्यातला डाटा एकदम महत्त्वाचा आहे, पण त्यात कळलं पाहिजे कोणता आहे. हां, तुम्ही तुमच्या पद्धतीने उचला, जिथून क्वेश्चन येऊ शकतो अशा पद्धतीने. आणि मी तर ऑलरेडी त्या क्लास नोट्समध्ये ॲड केलेलंच आहे कंटेंट. कळलं? फक्त तुम्हाला ते समजण्यासाठी महत्त्वपूर्ण मध्ये राहणार आहे, हे सोयीस्कर होईल. आता पाहूया, चला आपल्या पॉईंटवर येऊया. आता हे झालं, हे ओपन केलं आपण. आता आपल्या पॉईंटवर मग आता लक्षात घ्यायचे, सोर्स, वाचन, कंटेंट, NCERT हे दोन्ही प्रश्न मिटले. आपला माध्यमाचा प्रश्न संपला, कंटेंटचा हा प्रश्न झालेला आहे. आता आपण फ्लोमध्ये काय चाललोय लक्षात घ्या, की आपल्याला प्रश्न, आता सर तुम्ही शिकवणार कसं? आता मी समजा आता उद्या जे शिकवणार आहे, समजा क्लासरूममध्ये मी शिकवणार आहे. आता क्लासरूममध्ये उद्या शिकवणार आहे ते आदल्या दिवशी लक्षात अगोदर तुम्हाला एक मेसेज येईल की आपल्याला हा समजा पेशी टॉपिक शिकायचा आहे, पेशी सेल शिकायचा. मी एक व्यवस्थित मेसेज करून पाठवेल, पेशी सेल टॉपिक शिकायचा आहे. पेशी हा टॉपिक स्टेटमध्ये चॅप्टर नंबर, स्टेटमध्ये नंबर किती आहे आणि NCERT मध्ये नंबर किती आहे. तर NCERT नंबर सांगताना अगोदर इथं काय सांगेन, क्लास कोणता आहे, समजा 6th मध्ये नंबर कोणता आहे, 9th मध्ये नंबर कोणता आहे, NCERT मध्ये 9th मध्ये, कारण की एक टॉपिक 2-2 ठिकाणी वाचावं लागणार आहे तुम्हाला. तर मग तुम्ही आदल्या दिवशी वाचून घ्यायचंय. मग मी ऑलरेडी तुम्हाला आदल्या दिवशी PDF देईल, काही वाद नाही त्याच्यात, मला कधीही द्यायचीच आहे, पण ती वाचायची नाही. कारण की काही गोष्टी कशा येतात, तो फ्लो लक्षात येत नाही, शिकताना महत्त्वाचा आहे. तुम्ही हे कव्हर करून या, इथे प्रश्न होतील, ते प्रश्न मग मी क्लासरूममध्ये टीचिंग करेल, टीचिंगमध्ये तुमचे ते उत्तरित होतील. काही राहिले असतील तर आपल्याला इथे डाऊट सॉल्विंगमध्ये नंतर आपण जे लेक्चर झाल्या घेतो त्याच्यामध्ये कव्हर होतील, जे प्रॉब्लेम राहिला असेल त्याच्यामध्ये. म्हणजे इथं इदंबूत आपला टॉपिक इथं आपण इथं शिकणार आहोत. इथं क्लासरूममध्ये शिकल्याच्या नंतर आपण हा टॉपिक घरी जाऊन तुम्ही मग दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी समजा क्लासरूममध्ये झाला, त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तो क्लास नोट्स PDF मध्ये तो वाचायचा आहे, त्याला रीड करायचंय, वाचन करायचंय. लक्षात. मग त्याच्यानंतर तुमचे काही क्वेश्चन्स तयार होतील. इथं वाचल्यानंतर सगळं समजलं तर वेल अँड गुड आहे, पण प्रत्येकाचा IQ डिफरंट दर्जाचा असतो आणि आपल्याला तो स्वीकारावा लागतो. आपला IQ आपण निश्चित, ॲक्सेप्टन्स हा सगळ्यात मोठा सक्सेसचा मार्ग आहे. मी काय आहे, मी लायकी, पात्रता स्वीकारणे हे माझ्यामध्ये आहे. मला कळलं नाही तर प्रामाणिकरित्या विचारणंही गरजेचं आहे. मग एखादं पूर्ण गोष्टी इथं क्लासरूममध्ये कळल्या असतील तर ते वेल अँड गुड आहे. नसल कळलं वाचनानंतर तर स्टेट लक्ष्मण नखाते मास्तर विचारणं गरजेचं आहे. मग हे झालं. याच्यानंतर मग तुम्हाला एखादं रेफरन्स बुक बाहेरचं वाचायचं असेल तर तुम्ही इथे वाचू शकता, शेवटच्या टप्प्यामध्ये रेफरन्स बुक वाचू शकता. मग टॅली सुद्धा करू शकता, रेफरन्स बुकमध्ये काय आणि PDF मध्ये काय आहे. कळलं? तुमच्या त्या ॲपवरती तुम्हाला त्या मिळून जातील. लक्षात. कोणतेही रेफरन्स बुक घेतले तरी चालेल, डायरेक्ट रेफरन्स बुक घ्यायचं नाही, कारण की प्रोसेसमध्ये शिकणार आहोत आपण. उद्याच एक्झाम नाही द्यायची आपल्याला, आणि प्रोसेस ही स्ट्रॉंग बनवते माणसाला. आणि ती जर निश्चित स्वरूपाची असेल, पेपर कसाही येऊ द्या, मग आपण तोड फोडू शकतो त्याला. कळलं? मी 11वीचा सोर्स का दिला नाही, कारण की 11वी तुम्ही नका वाचू, मी वाचून ऑलरेडी त्याच्यात ॲड केलेला आहे. तुम्ही फक्त 10वी पर्यंतच वाचन करायचंय. 11वी 12वीचा कंटेंट, वरचा कंटेंट सगळं मी ॲड करून समजून एक्सप्लेन करून इथे सांगणार आहे. कळलं? मग इथे रेफरन्स बुक घ्यायचंय. रेफरन्स बुक घेऊन मग तुम्हाला टॅली कळेल, फरक जाणवेल, सगळ्या गोष्टी कळतील. आणि त्यानंतर PYQ, आता काही काहींना लॉंग फॉर्म हे लक्षात नसतो, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन, मागील वर्षांमध्ये आतापर्यंत त्या टॉपिकमध्ये कोणते क्वेश्चन्स आले, त्यासाठी ज्ञानदीपने पूर्वचं विश्लेषण बनवलंय, मुख्यचं बनवलेलं आहे आणि राज्यसेवेचं सुद्धा विश्लेषण बनवलंय. मग बरेच विद्यार्थी फक्त कंबाईनसाठीच करतील, करू नका. कंबाईन बरोबर तुम्ही राज्यसेवेचं सुद्धा विश्लेषण करणं गरजेचं आहे. त्याच्या स्वतः प्रत्येक फॅकल्टीनं काम केलंय आणि त्याचा दर्जा मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्याच्यात आलेले क्वेश्चन्स, त्या क्वेश्चन्सच्या रिलेटेड आणखीन ॲडिशनल डाटा खाली विश्लेषणाच्या स्वरूपात दिलेला आहे. किंवा आपल्याला PYQ प्रॅक्टिस म्हणून जे ॲप आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी मिळतील. मग इथं PYQ सोडवायच्या आणि PYQ सोडवून तुम्ही तिथे काय करू शकता, वाचू शकता.
लक्षात. आणि आपला माइंड मॅप आहे, त्याच्यानंतर PYQच्या नंतर माइंड मॅप फॅक्ट्स दिलेले आहेत, पाठ करायचे गोष्टी दिलेल्या आहेत, ते माइंड मॅप नंतर तुम्ही काय करायचं त्याच्यातून कव्हर करायचे. माइंड मॅप नंतर PYQ झाल्यानंतर. आणि एवढं करत असताना कोणत्याही स्टेजला अडचण आली तरी तुम्हाला लेक्चरर किंवा फॅकल्टी सोबत संपर्क साधता येतो आणि तिथं अडचण दूर करून घेता येते. कळलं. रेफरन्स बुक कोणतंही घ्या, त्याला बंधन नाहीये. आणि मी या ज्ञानदीप सारख्या प्लॅटफॉर्मवर रेफरन्स बुक ज्ञानदीपच सांगणार आहे, लक्षात. आणि दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये दुसरे अवेलेबल आहेत, ते त्या लेवलनं ठेवलेत. मग ते तुम्हाला कसे वाटतात ते तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, कोणत्याही लेखकाचे घ्या. प्रत्येकाचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो, त्यानं त्याच्यामध्ये त्याचं कष्ट ओतलेले असतात, चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आपल्याला फक्त मोजत बसायचं नाही, जे भेटल त्याचं चांगलं भेटल ते घेत राहायचे. मग तुम्ही रेफरन्स बुक कोणतेही तुमच्या पद्धतीने निवडू शकता आणि ते वाचू शकता. कळलं. आणि सुरुवातीला मी ज्या क्लास नोट्स देणार त्याच्यात तर ॲडिशनल सगळंच असणार आहे, तुम्ही नंतर ते टॅलीही करू शकता. कळलं. तिथे तुम्हाला ते मिळून जाईल. कळलं. आता इथे नंतर पाहायचंय, ज्ञानदीपच्या PYQ विश्लेषणामध्ये डिटेल ॲनालिसिस केले, मी स्वतः काम केले त्याच्यामध्ये कंटेंट बरोबर. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी जे ॲडिशनल डाटा आहे त्याच्यात ॲड केलेला आहे, महत्त्वाचा कंटिन्युअसमध्ये, म्हणून मी त्याबद्दल चांगल्या प्रकारे सांगू शकतो आणि ते महत्त्वपूर्ण आहे. लक्षात. मी एक विद्यार्थी, शिक्षक न सांगता किंवा एखादा ज्ञानदीपला प्रमोट न करता मी एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगेल की ते पुस्तकं त्या दर्जाचे बनवलेले आहेत. लक्षात. व्यवस्थित बनवलंय, मग तो वाचलं तर चांगलं राहणार आहे. लक्षात. आता पुढे बघा, याच्यानंतर मग आपल्याला क्लासरूम ही झाली आपली पद्धत, PDF तुम्हाला मिळतील. 11वीचा सोर्स, जसे की लक्षात घ्या, आता काही प्रश्न कसे असतात. आता पुढे लक्षात घ्या, आपला तो प्रश्नही क्लिअर झाला, कंटेंट वगैरे कुठून वाचायचे. रेफरन्स बुकही मी सांगितलं कोणतंही घेऊ शकता. त्याही नंतर मी PYQ ॲनालिसिस शक्यतो जमलं तर आपले ज्ञानदीपचे खूप बेटर आहेत, ते घ्या. तुमच्याकडे ऑलरेडी दुसरं कोणतं असेल ते प्रिफर करा, त्यातही काही वाद नाही आहे. लक्षात. आता पुढे मुद्द्यावरती आपल्या यानंतर आता आपल्याला महत्त्वाचे काही कंटेंट आपल्याला 11th आणि 12th बेस आहे. किती आहे? 11th आणि 12th बेस आहे. मग तिथं कसं करणार आपण, तर 11th आणि 12th आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे, ज्याचं ऑलरेडी 11वी 12वी सायन्स आहे किंवा अंडरस्टँडिंग थोडीशी चांगली आहे, त्यानं 11th बायोलॉजी NCERT असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल ते वाचलं तरी चालेल. पण त्यातले जे टॉपिक आहेत ते आपल्याला तुम्हाला ॲनालिसिसच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत ते कव्हर करणं गरजेचं आहे. हे जर वाचू शकत असेल तर वाचा. आणि बरेच जण असे म्हणतील सर आम्हाला त्यातले भाषा कळत नाही, काय कळत नाही. डोंट वरी, ऑलरेडी हे तुमच्या जे तुम्हाला मी शिकवणार आहे त्याच्यामध्ये एक्झिस्ट आहे किंवा त्याच्यामध्ये मी ते ॲड केलेले पॉईंट आहेत. कळलं. ज्याला अंडरस्टँडिंग वाचता येतं किंवा काहींना इंग्लिशमध्ये परिपूर्ण जास्त वाचायचं आहे तर त्यांच्यासाठी यांनी 11वी बायोलॉजी वाचलं तरी चालेल. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी टोटल वाचायची गरज नाही. लक्षात. ऑलरेडी एखाद्याचं खूप स्ट्रॉंग आहे तर ठीक आहे, पण ज्यांना जमत नाही मी सगळं तुम्हाला त्यात शिकवणार आहे क्लासरूम नोट्समध्ये, ते ॲडिशनल आहे. लक्षात. तुम्हाला ते महत्त्वाचं होऊन जाईल. कळलं. आता हे सोर्सेसबद्दल सांगितलं, PYQ बद्दलही सांगितलं. आता परत प्रश्नांचे स्वरूप बदलत चाललेले आहेत. जसे की आपल्याला काही कंटेंट, जसं आता कालचा प्रश्न आहे 1 डिग्री तापमान वाढवलं. लक्षात. 1 डिग्री तापमान काय केलंय, वाढवलं आहे. तापमान वाढवले तर ध्वनीचा वायूतील वेग, ध्वनीचा वेग कितीने वाढेल, किती सेंटीमीटर पर सेकंदने वाढेल असं विचारलं होतं. लक्षात. किती सेंटीमीटर पर सेकंदने ध्वनीचा वेग वाढेल, ते इथं 0.61 मीटर पर सेकंद. 11वीच्या पुस्तकात जशी तशी लाईन दिलेली, पण आयोगानं विचारत असताना तिथं युनिट्स बदललेले सेंटीमीटर पर सेकंद. मग तिथं युनिट बदलल्यामुळे तुम्हाला तेही लक्षात देणं गरजेचं आहे. हा कंटेंट 11वीतील आहे, म्हणजे 11, 20, 19 पासून प्रश्न हे सातत्यानं 11वीतून वगैरे विचारतात. मग ते प्रश्नाचा डाटा मी त्या लेवलनं तुम्हाला तिथं शिकवणार आहे, त्याच्यात काहीच अडचण नाही. मग 1 डिग्रीने तापमान वाढलं, प्रश्न विचारला होता इथं सेंटीमीटर पर सेकंदने. हा कंटेंट 11वीच्या पुस्तकातील आहे, कोणाच्या, साऊंडमधील, फिजिक्सच्या. ती टॉपिक तिथले कंटेंट सगळे मी वेचून काढलेले आहेत, त्याला एक बायफर्गेटेड फॉर्मॅटमध्ये बसवलेलं आहे. तो सिक्वेन्समध्ये तुम्हाला शिकवणार आहे, लक्षात कसं धरायचं तेही सांगणार आहे. तुम्हाला वर्गीकरण तर सगळ्यात महत्त्वाचं आहे,
वर्गीकरणावरती 3 ते 4 प्रश्न येतात. बायोलॉजीमध्ये येतच 8 मार्काला आणि त्याच्यातले 3 ते 4 प्रश्न वर्गीकरणावरती असतात. मग ते शिकवणार आहे. फिजिक्स येतच आपल्याला 3 ते 4 मार्काला, त्याच्यात एक कंपल्सरी एक ध्वनीवरती प्रश्न आहे, साऊंडवरती. त्याच्यानंतर लाईट ऑप्टिक्सवरती एक प्रश्न आहे आणि त्या वेव्ह किंवा लाईट्सवरती ते 2 प्रश्न झाले. त्याच्यानंतर विद्युत धारावरती कंपल्सरी प्रश्न आहे आणि युनिट अँड मेजरमेंट त्याच्यात एक कंपल्सरीवाले येते. हे टॉपिक केले तर तुम्हाला तिथे फिजिक्सच झालं. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपल्याला त्यानुसार करणं गरजेचं आहे. कळलं? आता लक्षात घ्या, हे आपल्याला इथे झालं. हे सोर्सेस आपल्याला कुठले आहेत? 11वीतले. मग तेही वेचून इथं मी तुम्हाला ॲड करून सांगणार आहे. कंटेंट आपला पॉवरफुल असणार आहे. तुम्ही कुठेही चेक करा, कुठेही डिफरन्स पहा, तुम्हाला त्यात दिसून येईल. सांगण्याचा स्टेप वाईज पण असणार आहे. एकदम ग्राउंड लेवलपासून आपण उचलणार, टेकअप करणार आहोत एकदम हाईटपर्यंत. म्हणजे अगोदर इझीपासून मॉडरेटपासून डिफिकल्ट लेवल. ते पण बायलिंग्वल असणार आहे, समजेपर्यंत असणार आहे, सोप्या पद्धतीत असणार आहे. जसे की टेरिडोफायटाचे 10 एक्झाम्पल आहेत, त्यांना एका ट्रिकमध्ये मी बसवलेलं आहे आणि ती ट्रिक जर तुम्ही ऐकली तर त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होणार आहेत. म्हणजे परत ते नाव वाचायची गरज राहणार नाही. लक्षात, 10 नावं एका ट्रिकमध्ये. ऑलरेडी मी यूट्यूबवरती माझं लेक्चर आहे मॅरेथॉनमध्ये 6 तासाचं, त्याच्यामध्ये त्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. त्याच्यातही ॲडिशनल भरपूर ट्रिक्स आहेत, प्रत्येकासाठी ट्रिक्स आहेत. आपण कंपॅरेटिव्ह पण शिकणार आहोत. शिकताना खरं तुम्हाला समजून जाईल, मजा येऊन जाईल. लक्षात, त्या गोष्टी क्लिअर कट आयडिया वाईज लक्षात येतील. कारण की ऑलरेडी JEE वगैरेला तर खूप हायर लेवल असतात, आपल्याला तेवढंही नाही. आता आपल्याला पॅरलॅक्स मेथड विचारली होती, पराशर पद्धती, लाख खगोली पेंडे ओळखायची, ती कशी असते ही विचारली का नाही, फक्त कोणती पद्धती असे विचारले. तसंच 12वीमधील एक स्थायूचा धडा आहे, ते 19ला प्रश्न विचारला होता. स्फटिक रूप स्थायूचे तिथे गुणधर्म दिलते आणि कोणते बरोबर आहे ते विचारलं होतं. असेही विचारलं जातं. लक्षात. आता आपल्याला इथं आरशाचं एक सूत्र आहे. आरशाचं सूत्र, आरसा म्हणजे मिरर म्हणतो आपण, मिररचं सूत्र आहे. लक्षात, आरसा. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं भिंगाचं पण सूत्र आहे, लेन्स. मग ते सूत्र वापरण्यापूर्वी इथं कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, चिन्ह संकेत, त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय घ्यायचं, डावीकडचे निगेटिव्ह उजवीकडचे पॉझिटिव्ह, ते नंतर शिकताना कळेल. पण याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह का शिकायचं तर चुका कमी होतात. न्यूमरिकल सोडवायचे तर आपल्याला ॲट द पॉईंट आन्सर आणायचे, त्यावेळेस गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. जसे की आरशाचं सूत्र आहे 1/v अधिक 1/u बरोबर 1/f. तसेच भिंगाच्या सूत्रामध्ये आहे 1/v मायनस 1/u बरोबर 1/f. सिक्वेन्स तोच आहे. व्ही म्हणजे प्रतिमेचे अंतर, यू म्हणजे इमेज डिस्टन्स, यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे वस्तूचे अंतर, एफ म्हणजे त्या आरशाचं नाभी अंतर. इथे सेम आहे. व्ही म्हणजे प्रतिमेचे अंतर, यू म्हणजे वस्तूचे ऑब्जेक्टचे अंतर आणि एफ म्हणजे काय, नाभी अंतर आहे. सेम आहे. फक्त काय लक्षात, इथे प्लस आहे तिथं काय झालं मायनस. असं कंपॅरेटिव्ह करून प्रॉब्लेमबद्दलही तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कळलं. इथे प्लस आहे तर आरसा ऍड करायचे, लेन्समध्ये लेस करायचे. आणि कसं लक्षात ठेवायचं, वरचा ऊस फेक. एखादा मित्र त्या ट्रकवर गेला ऊसाच्या, तर आपण काय म्हणणार, वरचा ऊस फेक, तर वरचा ऊस फेक. कळलं. मग ह्या पद्धतीमध्ये लक्षात ठेवायचे. जसे की आता लक्षात घ्या, मला दूरच्या वस्तू दिसत नाहीयेत तर त्याला काय म्हणतात, तर दूरच्या वस्तू दिसत नाहीत त्याला दूरदृष्टीयता म्हणत नाहीत. त्याला आता लक्षात घ्या, मला दूरची वस्तू दिसत नाहीये पण जवळची दिसते, जवळची दिसण्यामुळे मला म्हणतात निकटदृष्टीयता. आणि त्याच्यामध्ये दूरचं दिसत नाही, जवळचं दिसतं. जसं नाव आहे तसा रोग नाहीये. निकटदृष्टीयतामध्ये मला जवळचं दिसतं, दूरचं दिसत नाही. मग त्याच्यासाठी सोपी ट्रिक आहे. आता त्याला म्हणतात मायोपिया. म्हणजे एखादा प्रेमात पडला तर सतत त्याला काय दिसतो, त्याचा पिया त्याच्या जवळ दिसतो. म्हणजे त्याला जवळ दिसतो, तो दूर दिसत नाही, असं लक्षात ठेवायचं. लक्षात. आता दुसरं आहे दूरदृष्टीयता. म्हणजे त्या व्यक्तीला दूरचं दिसतं आणि प्रेमात पडल्या दूरदृष्टीत नसते, मग त्याला दूरचं दिसत नाही. आता दुसरं काय दूरदृष्टीयता, त्याला म्हणतो हायपरमेट्रोपिया. लक्षात. त्याला पिया कुठं दिसतोय, आता दूर दिसतोय, दूर दिसतोय, जवळ दिसत नाही. का तर भांडण झालं, पिया हायपर झाला, मेट्रोत बसला आणि पिया चाललाय, हायपर मेट्रो पिया. तो दूर दिसतोय, जवळ दिसणार नाही. लक्षात. अशा बऱ्याच ट्रिक आहेत, सांगण्याची वेगळी पद्धत आहे, त्याच्यात गोष्टी समजून जाणार आहेत आणि तिथंच डोक्यात बसणार आहेत. परत वाचायचं गरज नाही आपल्याला. मी परत सांगतोय, PhD नाही करायची, मार्क वाढवायचे आहेत. कळलं. आणि ते असं लक्षात ठेवूनच वाढणार आहेत. मग त्याला कोणता लेन्स यूज होतो, काय होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. हे एक मी ट्रेलर स्वरूपात सांगितले तुम्हाला, पिक्चर अभी बाकी आहे.
प्रत्येक गोष्ट विश्लेषणात्मक आणि तेवढ्याच पद्धतीत समजून सांगणार आहे आणि सामाजिक जर आपल्याला लक्षात बसतं त्या पद्धतीने पाहणार आहोत. आता ते झालं, हे आपल्याला सांगायचं आहे. आता आपल्याला विषय पाहूया. विषयामध्ये जर पाहिलं तर आपल्या 3 घटक आहेत. राज्यसेवेला बायोलॉजी 10 प्रश्न येतात, कळलं. आता आपल्याला विज्ञान आहे, विज्ञान घटकामध्ये आपल्याला 3 याच्यात रूपांतरित केले आपण. इथं जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र. पण इथे 10 प्रश्न इथं कुठे येतात? राज्यसेवेमध्ये. मुद्दा मी 10 ठेवलंय तिथं, कारण की तिथे तुम्हाला फरक कळावा. इथे 10 कुठे येतात? राज्यसेवेत. आपल्याला इथे 7 ते 8 प्रश्न येतात, 7 ते 8 विचारले जातात, कळलं. 10 गुण म्हणण्यापेक्षा प्रश्नावर जाऊयात, गुणपेक्षा प्रश्न महत्वाचे. मग आता इथे भौतिकशास्त्राचा विचार केला तर तिथे 5 प्रश्न आहेत राज्यसेवेमध्ये, आलं लक्षात. पण आपल्याला इथे 3 ते 4 प्रश्न आहेत, कळलं. 3 ते 4 प्रश्न आहेत. मग आता इथे 5 मार्काला इथे राज्यसेवेत आहे, पण आपल्याला 3 ते 4 प्रश्न इथे विचारले जातात 15 पैकी. आणि इथे रसायनशास्त्र सुद्धा कशामध्ये? राज्यसेवेमध्ये 5 प्रश्न विचारतात, पण आपल्याला इथे 3 ते 4 प्रश्न विचारतात, असं आहे. म्हणून असे टोटल आपल्याला जवळपास 15 प्रश्न विचारले जातात, हे महत्त्वाचे. मग आता ऑलरेडी विषयाची सुरुवात केली, त्यावेळेस मी तुम्हाला कुठे कुठे कोणकोणते सब टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत. जसं की आपल्याला बायोलॉजीमध्ये आपण फक्त घेतो प्राणी, आपल्या सिस्टीम्स घेतो, संस्था घेतो, पण काही काही प्रश्न आपण कुठले घेत नाही. काही आता लक्षात घ्यायचे, बायोलॉजीमध्ये आपण फक्त काय घेतो? शरीरातील संस्था घेतो, शरीर संस्था, उत्सर्जन, रक्ताभिसरण, तेवढंच आपण समजतो किंवा वर्गीकरण आहे. पण बरेच जण वनस्पतीशास्त्राचा पॉईंट लक्षात घेत नाहीत. कंपल्सरी 2 ते 3 प्रश्न वनस्पतीवर आहेत, जसे वनस्पतीवर पडणारे रोग, त्याच्यानंतर वनस्पतीमध्ये मॅक्रो आणि मायक्रो, सूक्ष्म आणि समग्र जे मूलद्रव्य आहेत त्यांच्या वाढीसाठी लागणारं नत्र म्हणजे नायट्रोजन आहे, नायट्रोजनची सायकल असेल. नायट्रोजन जे आपण झाडांना मिळतं ते कशाद्वारे? फिक्स केल्यावर मिळतं, नत्र स्थिर केल्यावर मिळतं. मग नत्र स्थिरीकरणासाठी लागणारे, नायट्रोजन फिक्सेशनसाठी लागणारे जे बॅक्टेरिया किंवा जीवाणू लक्षात जे लागतात त्याच्यामध्ये इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्ररित्या राहणारे, त्याच्यानंतर सिम्बायोटिक म्हणजे सहजीवी अस्तित्वात असणारे. मग त्यांचे उदाहरणं, त्यांची नावं हे परीक्षेत प्रश्न विचारतात, सातत्यानं आलेले प्रश्न आहेत. मग ते तुम्हाला तिथे महत्त्वाचे आहेत. म्हणून आपल्याला जीवशास्त्रामध्ये वनस्पतीचे घटक सुद्धा महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा परिपूर्ण आहेत, लक्षात. आता भौतिकशास्त्रातले जे टॉपिक आहेत हे टॉपिक आहेत, जे रेग्युलर आपल्या बॅचेस होतील मी त्याच्यात परिपूर्ण सांगणार आहे की तुम्हाला टॉपिक सुरू होतानाच हे टॉपिक आहेत, ह्याच्यात हे महत्त्वाचे आहेत, आपण ह्या सिक्वेन्समध्ये अभ्यास करणार आहोत, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळून जातील, कळलं. कॉन्फिडन्स एकदा परीक्षेला बसल्यानंतर कॉन्फिडन्सचा विचारच नाही करायचा, सेल्फ मेड कॉन्फिडन्स पाहिजे, मला करायचंच आहे, लक्षात. कोणीतरी यावं, दररोज चिमटा काढावा आणि नंतर आपण पळावं, गरजेचं नाहीये. सेल्फ मोटिवेशन, आपल्याला कंटेंट परिपूर्ण शिकायचं आणि ते कंटेंट केला तर मार्क मिळणार आहेत. आपण पहिलाच निर्धार करायचा आहे, मला केल्याशिवाय मार्क येणार नाहीत, लक्षात. आणि तसे आपले जे संचालक आहेत महेश शिंदे सरांचे, वेगवेगळ्या लेवल एक्झाम जवळ आल्यानंतर त्यांचे लेक्चर्स यूट्यूबला होत असतात, लक्षात. आणि वेगवेगळे अधिकारी आहेत त्यांचंही मार्गदर्शन आपल्या यूट्यूब चॅनलवरती होत असतं, ते तुम्हाला बूस्टर होईल. पण माझ्या म्हणण्यानुसार आपण सेल्फ मेड कॉन्फिडन्स बूस्ट पाहिजे आपला, समजलं. आता इथे डिकोडेड करून सिलेबस दिला मी, ह्याच्यामध्ये प्रत्येक डिकोड करून दिलाय, प्रश्न ऑलरेडी सांगितलेले आहेत कशा प्रकारे आहेत. पण हे सगळं आपलं जो तो टॉपिक सुरू झाल्यावर आपल्याला होणार आहे, तिथं डिकोडिंग होईल. सुरुवात आपली डिकोडिंग पासूनच होणार आहे, समजलं. आता आपल्याला ओरिएंटेशन म्हणजे विषय कसा शिकायचा आहे, काय शिकायचं हे महत्त्वाचं आहे. बघा आता जसे क्वेश्चन्स आहे तिथं प्लॅटफॉर्म आहे, तर तिथं प्लॅट हेच नाव दिले म्हणून इंग्लिश शब्द महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला मी शिकवताना सगळं सांगणार आहे, लक्षात. कंटेंट सगळं आहे, क्वेश्चन वाईज सांगणार आहे. प्रश्न पण मी काही कव्हर करेल तिथे सुरुवातीला सांगताना, एक लक्षात घ्या. व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक हे सुद्धा डिकोडेड करणार आहे. हे आपल्याला प्रथम लेक्चर पासून होतील. जसं जीवशास्त्राला सुरुवात करू, प्राणीशास्त्र त्याच्यामध्ये पहिला घटक आहे, ते कसं असणार आहे तेही सांगणार आहे. चलो, थँक्यू. आणि काही अडचणी असतील मी नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क साधा, लक्षात. आणि काही अडचणी परिपूर्ण नसतील झाल्या तर तुम्ही मेसेज करा, मी त्याच्यावरती उत्तर देईल, लक्षात. सगळ्याच गोष्टी कवर इथं एका तासात नसतील झाल्या, काही काहींचे वेगळेही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे. धन्यवाद.